संतत्व आहे की नाही? निश्चितच यांच्यामध्ये संतत्व आहे, पण पूर्वजन्मीचे शापित संत आहेत की त्या जन्मामध्ये त्यांना त्या सर्व सुख उपभोगांची लालसा अपूर्ण राहिल्यामुळे ते या जन्मामध्ये ते पूर्ण करण्यासाठी आले. म्हणून मला एकच म्हणायचे की या जन्मामध्ये तुम्ही अशा पद्धतीचं कृत्य करू नका की ज्या कृत्यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे लागतील. मी माझंच उदाहरण देतो तुम्हाला. मी वयाच्या 10व्या-12व्या वर्षापासून भविष्य सांगतोय, पण त्यावेळेस मी वाईटच बोलायचो. कुणी मरेल, कुणी आजारी पडेल, अशा प्रकारचं केलेलं भविष्य वर्तन, त्यामुळे मला शुभ बोलणाऱ्या अशा पद्धतीने माझ्या वाड्यात म्हटलं जायचं आणि बरीच लोक मला पाहून पळून जायची, कारण हा पोरगा कधी चांगलं बोलत नाही. त्यानंतर मला सद्गुरू साईनाथांची कृपा प्राप्त झाली. म्हणजे काही दर्शन दिलं नाही किंवा ते प्रसन्न वगैरे नाहीत, पण त्यांचं वाङ्मय वाचल्यानंतर आणि त्यांच्या आशीर्वादाने मग मी चांगलंच बोलायला लागलो आणि आजता काय जे चांगलं बोलतोय निश्चितच ते चांगलं होतं. आणि याला कारणीभूत माझा मागचा जन्म असावा, कारण आजही माझ्या पुढे कुंडली आल्यानंतर मला काहीच कळत नाही की मी कुंडलीत काय बघतो. मी जे बोलतो ते वेगळं असतं आणि प्रत्यक्ष कुंडली ही कित्येकदा वेगळी असते आणि हे माझ्या पूर्वजन्माशी संबंधित असलेलं ऋणानुबंधाचं काम आहे असं मला वाटतं. नक्कीच. आपल्यासाठी एक फोन आलाय, तो म्हणजे पुण्यावरून आपल्याशी वैशाली बोलतात. वैशाली, तुमचा काय प्रश्न आहे? नमस्कार वैशाली. हाँ हॅलो. हा बोला. माझी मुलगी वयाच्या 28 वर्षी डिलिव्हरी मध्ये गेली. बर. आणि त्यांच्या जावयाने दुसरं लग्न केलं. तर त्याला मुलगा झाला. तर तो अक्षय तृतीयेलाच जन्मला आणि माझ्या मुलीचा पण जन्म अक्षय तृतीयेलाच आहे. तर हा पुनर्जन्म समजायचा का? निश्चित. वैशालीताई, खूप सुंदर प्रश्न तुम्ही विचारले आणि खरोखरीच या विषयावरती लोक प्रश्न विचारतायत सुप्रिया. हा विषय खूप विचित्र आहे. म्हणजे खरं तर याच्याबद्दल लोकांना फार कमी माहिती असते आणि निश्चित वैशालीताई, तुमच्या मुलीचा तो पुनर्जन्म आहे. आता तुम्ही नीट पहा, तुमची मुलगी जेव्हा होती तेव्हा तिला मुलगी असण्याची खंत होती का? बऱ्याच वेळा असं असतं की मुलींना मी उगाचच मुलगी झाले गाई, मी मुलगा झाले असतं तर किती छान झालं असतं, ही आत्म्यावरती संस्कार. बऱ्याच वेळा स्त्रियांवरती झालेले अन्याय की मला पुरुषांनी अन्याय केले ना तर मी पुन्हा पुरुष बोलून याच्याकडे बघते, हा एक भाग. आणि तुम्ही जसं म्हणता की जसं मी मगाशी म्हटलो की जीव जो असतो म्हणजे आंब्या हा आंबाच उगवतो किंवा बाभोळी बाभोळीच उगवते, तसा आत्मा हा नर मादी, स्त्री पुरुष आणि नपुसक हा भेदभाव बघत नाही. त्यामुळे ती तुमची मुलगी होती आणि आता ती मुलगा झाली, पुनर्जन्मातीत होऊन आली, तर यामध्ये निश्चितच शास्त्रतथ्य असू शकतं. किंबहुना ती जेव्हा तो मुलगा जेव्हा मोठा होईल त्या मुलाला तुमचा लागलेला लढा आणि तुमच्याबद्दल असलेलं प्रेम आणि तुमच्या घरात आल्यानंतरचं म्हणजे ते बाळ जेव्हा मोठं होऊन तुमच्या घरात येईल, त्यामुळे त्याच्या प्रत्येक वागण्या बोलण्यातून तुम्हाला तुमच्या मुलीचा निश्चित भास होईल. तुम्ही असं समजू नका की तो मुलगा झाला म्हणजे ती तुमची मुलगी नाही. आत्म्याला लिंग नाही. कदाचित तिला त्या जन्मामध्ये तिच्या पतीनं मुलासारखं प्रेम केलेलं असेल तिच्यावरती आणि म्हणून त्याला त्याच्या पोटी पुनर्जन्म म्हणजे दुसऱ्या पत्नीच्या माध्यमातून त्यांनी जन्म घेतलाय. पण असं करत असताना कित्येकदा सवती मत्सर जागृत होऊन आता जी त्याची आई आहे त्या आईशी त्याचं पटणार नाही असं देखील आपल्याला पाहण्यात येईल. त्यावेळेस आपण ठामपणे समजून चुका की कदाचित तो आपल्या मुलीचा पुनर्जन्म आहे. अर्थात वैशालीताई, हा सगळं ताडून पाहण्याचा भाग आहे. हे बाळ जसजसं मोठं होईल तसतसं त्याचं तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे तुमची लावलेली माया आणि त्याने तुमच्यावरती केलेलं प्रेम आणि तुमचे मायलेकींचे संबंध पुन्हा जसेच्या तसे प्रस्थापित झाले तर निश्चितच तो मुलगा म्हणजे तुमची मुलगी असं समजायला हरकत नाही. नक्कीच. खरं तर सर, इतकं सुंदर एक्सप्लेनेशन तुम्ही देताय आणि ते खरंच ऐकत राहावं असं वाटतंय. सर, अजून एक प्रश्न इथे असा उद्भवतो की अनेक वेळा लोक म्हणतात की मला मृत्यू दिसतो किंवा मला मृत्यू दिसला किंवा मी मृत्यूला टच करून मी आज पुन्हा एकदा इथे आहे किंवा मी उभा आहे. तर हे नेमकं काय असतं सर? बऱ्याच वेळा असं पाहण्यात आलेलं आहे की मृत्यूची अनुभूती प्रत्येक मंडळींना होते. फार प्राचीन काळी जेव्हा मृत्यूची संकल्पना नव्हती त्यावेळेस माणसं मेल्यानंतर पुन्हा पुन्हा जिवंत झाल्याशी अशी अनेकशी उदाहरणं आहेत की त्यावेळेस आपल्याकडे सायन्स एवढं प्रगत नव्हतं. पण आजही सायन्स प्रगत असून सुद्धा बऱ्याच वेळा असं आपण पाहतो की 100 वर्षाच्या आजी वारल्या, स्मशानापर्यंत नेल्या आणि परत उठून बसल्या. म्हणजे माझ्या मनाने काही सांगत नाही. आपण अनेकदा पेपरामध्ये अशा प्रकारच्या बातम्या वाचतो. त्यावेळेस अशा असंख्य जी लोक यापूर्वी मरून जिवंत झालेली आहेत अशी जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यातली काही लोक आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आहेत. त्यातल्या काही लोकांच्या मी गाठीभेटी घेतल्यात. अर्थात तो त्यांचा मनोविकल्प किंवा संकल्प किंवा त्यांच्या मनोभूमिका असाव्यात असं वाटतं. पण मला असं वाटतं की मृत्यू ही चिरनिद्रा असावी. जसं आपण
झोपल्यानंतर आपल्याला काहीच कळत नाही, एका अंधार पोकळीमध्ये आपण जातो. तशा पद्धतीने मृत्यूनंतर ज्यावेळेस आपल्या शरीरातून तो आत्मा पूर्णपणाने बाहेर निघतो त्यावेळेस तो निर्वात पोकळीमध्ये टाकल्यासारखा, म्हणजे खूप खोल दरीमध्ये, अशा चोचकोळ्या अरुंद दरीमध्ये तो खूप खोल पडतोय माणूस, अशा पद्धतीने त्या आत्म्याला म्हणजे भावना होतात. आणि हे अशा पद्धतीने सगळ्या धर्मात पण सांगितलंय आणि विज्ञानाने पण सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे मृत्यू जेव्हा होतो त्यावेळेस निश्चितच तो खोल असा पडल्यासारखा भावना होतात. आता काही ठिकाणी आता ते काल्पनिक काय असू शकतं, कारण त्या माणसाच्या मनात जाऊन तर काय बघू शकत नाही आपण. हाच मृत्यूविषयी मी जे पुस्तक लिहिलं आनंदी मृत्यू, त्यावेळेस एक किस्सा असा माझ्या ऐकण्यात आला. एका फार मोठ्या माणसाने तो मला सांगितला होता की ती व्यक्ती अशी म्हणाली की मला 2 माणसं आली न्यायला आणि ती मला वाटेत घेऊन गेली आणि तिकडून अंधारातनं एक मोठा प्रकाश दिसला आणि त्या प्रकाशातनं आवाज आला की याची अजून वेळ आलेली नाहीये. आणि पुन्हा मग मी जागा झालो खडबडून, तर तुम्ही लोक सगळे जमलेले होते वगैरे वगैरे. आता हा तो माणूस किती खरं बोलतो हे माहीत नाही, पण अशा पद्धतीच्या इतर घटना इतर देशांमध्ये जेव्हा आपण अभ्यासतो इंटरनेटच्या माध्यमातून, तेव्हा अशा प्रकारे बोललेले सुद्धा आपण ऐकतो. म्हणजे आज यमराज येतात नेतात ही संकल्पना भारतात आहे, त्यामुळे मनावर तो पगडा असू शकतो. पण कुठेतरी एखाद्या आफ्रिकेमधल्या माणसाला ज्याला ही गोष्ट माहीत नाही, तो माणूस सुद्धा अशाच पद्धतीने सांगतो. त्यावेळेस मृत्यूच्या दोघांच्या मनामधली असलेली संकल्पना किंवा खोल पडत असणे किंवा तशा प्रकारची स्वप्न पडणे, कित्येकदा असं पाहण्यात येतं की मृत्यूपूर्वी माणसाला सगळे कपडे त्याचे निघून गेलेले आहेत अंगावरचे आणि तो पूर्णपणे नग्न अवस्थेमध्ये स्वतःचे कपडे शोधतोय आणि एक एक कपडा गोळा करतोय. अशा प्रकारचं स्वप्न पाहायला मिळतं. बाबांनो, हा कार्यक्रम बघताना मी ही गोष्ट बोलतोय हे तुम्ही डोक्यात ठेवाल आणि आज रात्री तुम्हाला तसं स्वप्न पडलं तर तुम्ही काही मरणार नाही हे लक्षात ठेवा, कारण मनी असे ते स्वप्नी दिसे असं म्हणतात. त्यामुळे आता मी हे जे सांगतोय ते मनावर घेऊ नका. कदाचित रात्री तुम्हाला माझ्या सांगण्यामुळे तसं स्वप्न पडू शकतं, पण कित्येकदा जेव्हा कारण नसताना असं स्वप्न पडतं त्यावेळेस आपला मृत्यू जवळ आला आहे अशा प्रकारची भाकीत आणि सूचना सुद्धा मिळतात. जे लोक आध्यात्मिक प्रगती करणारे असतात, जे लोक ज्योतिषी असतात, जे लोक ज्ञानी असतात, जे लोक निस्पृह असतात, किंबहुना त्यांना देखील आपला मृत्यू कळतो. मागच्या एका भागामध्ये मी माझ्याबद्दल जेव्हा सांगितलं होतं की मला जास्ती आयुष्य नाही, तेव्हा असंख्य लोकांची प्रेमपत्र मला आली आणि अनेकाने भेटून सुद्धा ती खंत व्यक्त केली. अर्थातच होणारी डेस्टिनी कोणी चुकवू शकत नाही आणि निश्चितच मी माझी तारीखही काढून ठेवलेली आहे. माझ्या आनंदी मृत्यू पुस्तकामध्ये ती टाकलेली आहे, ती जरूर वाचायला विसरू नका. आणि त्यानंतर मी राहिलो तर ती निश्चितच तुमची पुण्याई आणि परमेश्वराचा आशीर्वाद असेल. नक्कीच. खरं तर मृत्यूनंतर दिवा का लावला जातो किंवा मग यमदूत असतात की नाही याविषयी आपल्याला माहिती जाणून घ्यायची, मात्र इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्यासोबत आहे सुप्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ आनंद पिंपळकर आणि आज ते आपल्याला मार्गदर्शन करतात पुनर्जन्मानुसार उद्भवणाऱ्या समस्या आणि त्यावरचे उपाय. आपल्यासाठी पुण्यावरून गोरख वेदरकर यांचा फोन आलेला आहे. गोरखजी, तुमचा काय प्रश्न आहे? नमस्कार. नमस्कार. मी गोरख विठ्ठल वेदरकर पुण्याहून बोलतोय. बोला. सर्वप्रथम साम टीव्हीचे आभार. धन्यवाद. आनंद पिंपळकर यांच्यासारख्या आधुनिक विश्वकर्म्याचा कार्यक्रम आपण नेहमीच सादर करता. पिंपळकर गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली मी बंगले अपार्टमेंट बांधले आहेत. काम करताना इतर कॉन्ट्रॅक्टर आणि मालकांना येणाऱ्या अडचणी गुरुजींच्या मार्गदर्शनामुळे न्यूट्रल झाल्याचं मी स्वतः अनुभवल्या. त्यांचे मार्गदर्शन व त्यानंतर उभ्या राहिलेल्या घरांमध्ये शेकडो लोक आनंदाने राहत आहेत. मोक्षदा एंटरप्राइजेसच्या माध्यमातून मी कामे करत असतो. माझ्या मोक्षदा एंटरप्राइजेसला आपला आशीर्वाद मिळावा आणि तुमच्या बरोबरच असंख्य लोकांना आनंदी वास्तू देण्यात माझाही खरोताईचा वाटा असावा असे मला वाटते. पुन्हा एकदा ठीक आहे गोरख. गोरखने खूप चांगला अनुभव सांगितलाय. खरं तर गोरख सारख्या असंख्य मंडळी म्हणजे कॉन्ट्रॅक्टर्स मंडळी आमच्या कॉन्टॅक्टमध्ये येत असतात जेव्हा वास्तुशास्त्राचं काम करतो. लातूर बीड भागातनं आलेला हा पोरगा आणि मोक्षदा एंटरप्राइजेस नावाने यांनी संस्था सुरू केली आणि आज असंख्य कामं प्रत्येक वेळेस त्याला कुठलीही बिल्डिंग बांधायची असली तर जे बांधणारे असतात त्यांनी स्वतः काही दिलं नाही तरी चालेल, परंतु हा माणूस तो प्लॅन घेऊन माझ्याकडे येतो, माझं 2-3 तास डोकं खातो आणि तो प्लॅन वास्तुशास्त्राप्रमाणे कसा बांधायचं ते घर आणि जर त्याच्यामध्ये काही त्रुटी असेल तर त्या मालकांना समजून सांगतो आणि तशा पद्धतीने त्यांनी असंख्य अपार्टमेंट्स वगैरे बांधलेत आणि अतिशय कमी वयामध्ये मोक्षदा एंटरप्राइजेसचं नाव पुण्याच्या पूर्व भागामध्ये बऱ्यापैकी नावलौकिकालाच त्यांनी प्राप्त केलेलं आहे. अर्थातच हा भगवंताचा त्याच्या मागे असलेला आशीर्वाद, त्याचा असलेला प्रामाणिकपणा
नाहीतर कॉन्ट्रॅक्टर निम्मी कामं घेतात आणि पळून जातात. त्यामुळे तुला निश्चित शुभेच्छा गोरख. धन्यवाद. खूप छान अनुभव सर त्यांनी शेअर केला. सर तुम्ही जसं मगाशी म्हणाल की काही पत्र खरं तर तुम्हाला प्रेक्षकांनी आणि काही लोकांनी तुम्हाला पाठवलंय, तर आपण थोडंसं त्याविषयी बोलूया. खूप सारी पत्र येतात आणि विशेष म्हणजे आपला खरं तर आनंदी वास्तू हा कार्यक्रम पर्टिक्युलर आनंदी वास्तू नावाने जेव्हा होता तेव्हापासून आजतागायत पत्र येतात. हे खूप छानसं पत्र पाठवलेलं आहे आपल्याला. हा साईबाबांचा मी भक्त असल्यामुळं मला हे सुंदरसं साईबाबांचा फोटो हाताने काढून पाठवलाय. पाठवणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे पल्लवी भालचंद्र टिवळेकर, थेरोंडा, खंडेराव पाडा, पोस्ट चौल, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड. ह्या छोट्या मुलींनी हे पत्र अतिशय सुंदर पद्धतीने पाठवले. पल्लवी भालचंद्र टिवळेकर, थेरोंडा, खंडेराव पाडा, तुझा मी अत्यंत आभारी आहे. दुसरे एक पत्र पराग अभ्यंकरांनी पाठवले. निश्चित पराग अभ्यंकरांनी त्याचे किमान 8-10 प्रश्न खूप सुंदर सुंदर घेतलेत, पण ते ज्योतिष आणि वास्तुशास्त्राशी निगडीत असल्यामुळे आपण पुढचा जो भाग घेणार आहोत त्याच्यामध्ये निश्चितच आपण याचा इन्क्लुडेशन करून घेऊ. याशिवाय माझी लवकरच 2 नवीन पुस्तकं येत आहेत. त्यातलं सगळ्यात आता नवीन लेटेस्ट मध्ये आलेलं पुस्तक आहे ते म्हणजे आपला आनंदी वास्तू समग्र. हे साधारण 480 पानाचं पुस्तक आहे. हे सर्वत्र दुकानांमध्ये उपलब्ध आहे. हा संग्रही असावा असा ग्रंथ आपल्याकडे निश्चित असावा. हे समग्र आनंदी वास्तू आपण जरूर ठेवा. याची किंमत खूप कमी आहे, पानं 480 आहेत. याशिवाय आनंदी मृत्यू ज्या विषयावरती आपण आता चर्चा करतोय, कालच्या नेपाळच्या भूकंपानंतर घडलेल्या असंख्य मृत्यूंना जे काही घडलं, या सगळं घडण्यामागं काय कारण असतील, घात, अपघात, खून, आत्महत्या, नरबळी सारख्या गोष्टी ज्या घडतात, ह्या सगळ्या मृत्यूंमागे नैसर्गिक मृत्यू, जराजर्जर मृत्यू, कृतार्थ मृत्यू, असे वेगवेगळे मृत्यूचे प्रकार काय आहेत, हे मृत्यू येताना कशा प्रकारच्या फिलिंग्स येतात, ती सिल्वर कॉर्ड कशी तुटते, सप्तलोक काय आहे, सप्त चिरंजीव काय आहेत, 7 चिरंजीव जे आजपर्यंत अजरामर आहेत, जसं की बळीराजा आहे, हनुमान आहे, अश्वत्थामा आहे, कृपा आहे, असे परशुराम जे आहेत, असे 7 चिरंजीव कोणते, त्यांच्या मागे नक्की काय कारण आहे, असे असंख्य मृत्यूविषयीच्या संकल्पना, वैज्ञानिकता, वैज्ञानिक भास, विविध वैज्ञानिकांचे उच्चार, त्यांच्या व्याख्या आणि मृत्यूविषयी आणि पुनर्जन्माविषयी, मृत्यू आणि स्वप्न, मृत्यू आणि कावळा, मृत्यू आणि आपण जे काही कर्म करतो म्हणजे 10वा 14वा वार्षिक श्राद्ध, मासिक श्राद्ध, तरुण मृत्यू, लहान मुलांचे मृत्यू, अर्भकांचे मृत्यू, अशा वेगवेगळ्या मृत्यूविषयी, पितृपंधरवडा, अशा असंख्य विषयांवरती आनंदी मृत्यू ह्या पुस्तकामध्ये सखोल विवेचन केलेलं आहे. अर्थात ते शेवटच्या टप्प्यामध्ये काम चालू आहे, परंतु तुम्ही हे पुस्तक तुमच्या जवळच्या विक्रेत्याला आजच बुक करून ठेवा. लवकरच मी आपल्या दरवाजापर्यंत हे पुस्तक आणतोय. खरं तर आजही आपण तोच विषय घेतला आणि तो न संपणारा आहे. पण आपल्यासाठी फोन आलेला आहे पुण्यावरून. आपल्याशी सुनीता बोलताय. सुनीता, तुमचा काय प्रश्न आहे? मला सरांना असं विचारायचं होतं. हॅलो, बोला. मी सुनीता जाधव बोलते पुण्याहून. हा, बोला ताई. हा, मला असं विचारायचं होतं की मागच्या जन्मामुळे आपल्याला या जन्मी जर काही त्रास होत असतील तर त्यावर आपण उपाय म्हणून काय केलं पाहिजे? अगदी बरोबर. काय सुनीताताई, तुमचा प्रश्न अतिशय सुंदर प्रश्न आहे. वास्तुशास्त्रामध्ये मागच्या जन्मानुसार या जन्मामध्ये येणारी कृत्य कळतात आणि त्याचा कार्यकारण भाव आपण आपल्या मनाने लावला तर त्याच्यावरती शास्त्रकारांनी खूप सारे उपाय सांगितलेले आहेत. आपल्या धर्मशास्त्रामध्ये प्रदोष नावाचं जे व्रत सांगितलेलं आहे, ते प्रदोष व्रत हे केवळ पूर्वजन्मांचे दोष नष्ट करण्यासाठी जे सांगितलेलं आहे. याशिवाय मार्कंडेय विधानामध्ये मार्कंडेय ऋषींनी सांगितलेलं विधान, भुशुंडी ऋषींनी, भुशुंडी म्हणजे कावळा, ऍक्च्युली कावळा नंतर तपश्चर्या करून भुशुंडी झाला आणि तो भुशुंडी ऋषी, त्यानं सांगितलेलं जे तत्वज्ञान आणि त्यानं सांगितलेल्या उपासना, याशिवाय भगवान शिवशंकराची केलेली भक्ती ही निश्चितच माणसांना उपकारक ठरते. परंतु त्या पत्रिकेनुसार, त्या पत्रिकेतल्या असलेल्या मोठ्या प्रॉब्लेम्सनुसार त्याच्यावरती उपाय काढले जातात. आता तुम्ही बघा, एवढे भूकंप झाले, जलप्रलय झाला, परंतु पशुपतीनाथाचं मंदिर मात्र वाचलं, किंवा तो मध्ये उत्तराखंडमध्ये जो भूकंप झाला ते पण महादेवाचं मंदिर वाचलं. आता ह्याला चमत्कार पण म्हणू शकतो आपण, याला वास्तुशास्त्रही म्हणू शकतो. मला सांगा, 12 ज्योतिर्लिंगांमध्ये यापूर्वी अनेक ठिकाणी भूकंप आलेत, परंतु 12 ज्योतिर्लिंग टचची मस हल्लेली नाहीत. यामागं कारण एकच आहे की ती वास्तुशास्त्रीय केलेली रचना. आणि ती 12 ज्योतिर्लिंगाची स्थानं का निवडली की तिथे सर्वात जास्त पृथ्वीचा चुंबकीय भार आहे आणि त्या चुंबकीय भाराच्या ठिकाणी जेव्हा तुम्ही जाता, मागं आपण जेव्हा महाशिवरात्रीचा कार्यक्रम घेतला तेव्हा महाशिवरात्र हे अणु आणि रेणूचं कसं विज्ञान आहे, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉनचं कशी गंमत आहे हे पाहिलं. आता ते सांगायला वेळ नाही, परंतु आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमांमध्ये घेणार आहोत. आणि त्या ठिकाणी त्या पर्टिक्युलर चुंबकीय जागेवरती केलेली वास्तुरचना आणि वास्तुशास्त्राप्रमाणे केलेली रचना आणि त्या देवांचं असलेलं देवत्व, यामुळं ही मंदिरं हल्लेली नाहीत. कालचं पशुपतीनाथाचं मंदिर जे मूळ गर्भगृह त्याला जराही धक्का बसलेला नाही.
नक्कीच. खरं तर आपल्याला या विषयावर अधिक चर्चा करायची, आपल्याकडे वेळ काय म्हणतो आपल्याला पुरत नाहीये खरं तर वेळ. मात्र इथे आपण घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉल. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पुनर्जन्मानुसार उद्भवणाऱ्या समस्या आणि त्यावरचे उपाय याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतायत सुप्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ आनंद पिंपळकर. आपल्यासाठी फोन आलेला आहे. औरंगाबादवरून आपल्याशी गीता बोलतात. गीताजी, तुमचा काय प्रश्न आहे? नमस्कार सर, मी गीता बोलते औरंगाबादवरून. हा, बोला. मला एकदा म्हणजे त्या गोष्टीला बरेच वर्ष झाले म्हटलं तरी चालेल, पण मी माझाच मृत्यू झालेला आहे. म्हणजे असं एखादं देवळाचं ठिकाण होतं माहिती मला, सगळं असं म्हणजे दगडी बांधकाम होतं, तिथं मी झोपलेली आहे. आणि मी सगळं जसं गुरुजी म्हणजे आपण मेल्यानंतर क्रियाकर्म करतो की नाही, असं साईडनी फिरतो, बरोबर, हो हो हो, तसं मीच माझं करत होते. आणि मी वरून असं पाहत होते, म्हणजे मला काही असं नीट सांगतात नाही, पण असं मला स्वप्न पडलं. मग हे असं का? ते स्वप्न होतं त्या दरम्यान कोणाचा मृत्यू घरामध्ये झाला होता किंवा तशा पद्धतीचं काही चित्र टीव्हीत वगैरे बघितलं होतं का आपण? काहीच नव्हतं झालं किंवा मी माझ्या वाचनात पण नव्हतं काही आलं. आणि असं मला स्वप्न पडलं होतं. बरं, त्यानंतर काही आजारी पडलं किंवा जवळच्या कोणी व्यक्ती गेल्याची काही खबरबात तुमच्या कानावर असं काही घडलं? काहीच नाही. हा निश्चित एक योगायोग असू शकतो, म्हणजे हा कुठेही मृत्यूचा आभास नाहीये. परंतु हे असं कित्येकदा होतं, ज्यावेळेस मनी असे ते स्वप्नी दिसे असं म्हणतो. कुठेतरी अगदी उडत जाता जाता आपण पटकन एखादी गोष्ट कानावर ऐकतो आणि तशा पद्धतीचं स्वप्न आपण पाहतो. परंतु तुम्ही जे तुमचे स्वतःचं जे क्रियाकर्म पाहिलं, तर तो म्हणजे जे माझं आता पुस्तक आहे पूर्वी स्वप्न योग नावाचं, की ज्याच्यामध्ये माणसांना पडलेली स्वप्न आणि त्याच्याबद्दल त्यांच्या भावी जीवनात घडणाऱ्या घटना, तर हे ज्यावेळेस माणूस आपलं स्वतःचं क्रियाकर्म पाहतो त्यावेळेस एकतर खूप जवळच्या व्यक्तीचा मृत्यूची बातमी कानावर येते, किंवा जेव्हा स्वतःचा मृत्यू आपण पाहतो तेव्हा आयुष्य वाढतं असंही म्हटलं जातं. पण मी जे मगाशी म्हटलं की त्याचे कपडे हरवलेत आणि तो नग्नावस्थेत आपण पाहतो, तर तो मात्र मृत्यूचा संकेत मानला गेलाय. निश्चितच तुमचं आयुष्य वाढले. बऱ्याच वेळा आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला मृत पाहतो, अगदी जवळच्या व्यक्तीला की तो मेला, आणि आपण रडत उठतो की अरे गेले, आणि मग नंतर आपण जोरजोरात त्याला मिठ्या मारतो प्रेमाने की असं कसं झालं, आणि स्वप्नामध्ये ते अगदी मेल्यासारखंच तो प्रसंग दिसतो. त्यावेळेस तुम्ही एखाद्या जाणकाराकडे गेला तर तो म्हणतो की मारुतीच्या मंदिरामध्ये तेलवात लावून या, आणि तुमचा जो कोणी मृत्यू तुम्ही ज्याचं बघितलंय तो निश्चितच दीर्घायू झालेला आहे. आणि बऱ्याच वेळा अशी एक पूर्वी अंधश्रद्धा होती की तो माणूस गेल्याची खबर दुसऱ्याला कळवायची, एखादा माणूस तरी रडत यावा वगैरे वगैरे. अर्थात ते सगळं थोतांड आहे आणि हा रिलेटेड टू तुमच्या मनाशी संबंधित असावा. गीता ताई, तुम्ही